बाजारभाव का घसरत चालले आहेत आणि आज किती रुपयांनी घसरलेले आहेत ते देखील माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। सोन्याचा आजचा ताजा भाव काय आहे, एकदम फ्रेश ताजा सोन्याचे काय दर आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी आपण दाखवणार आहोत। त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की आश्चर्यचकित करणारे आजचे सोन्याचे आणि चांदीचे पण दर बघायला मिळत आहेत। मोठी कमतरता आणि मोठी घसरण सोन्याच्या दरामध्ये दिसून आलेली आहे। सध्या स्थितीला सोन्याची लपवलेली माहिती देखील उघडकीस आलेली आहे, म्हणजेच की जी माहिती आतापर्यंत नागरिकांना माहिती नव्हती ती माहिती देखील आता समोर आलेली आहे। यामुळे आता सर्वच नागरिक आश्चर्यचकित झालेले आहेत। सर्व अपडेट आता पाहूयात। त्यापूर्वी चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाकून ठेवा। तर चला पाहूयात। तर बघा, सध्या स्थितीला जर विचार केला तर नवीन वर्ष म्हणजेच की आता 2026 वर्ष सुरू झालेलं आहे। 2025 वर्ष हे सोन्यासाठी प्रचंड वाढीचं वर्ष ठरलेलं आहे। म्हणजे सोन्याच्या दरामध्ये प्रचंड तेजी ही सुरूच होते। दर थोडे पडायचे, मात्र वाढताना एकदम तेजीमध्ये खूप दुपटी तिपटीने वाढत चालले होते, हे तर सर्वांना माहिती आहे। आणि त्या आधीचे 2024 वर्ष त्या टायमिंगला देखील सोन्याचे दर वाढत होते, मात्र त्यावेळेस जास्त तेजी नव्हती। जशी तेजी 2025 मध्ये बघायला मिळाली तशी तेजी 2024 मध्ये नव्हती। मात्र सध्या स्थितीला 2026 ची सुरुवात तर झाली आहे, मात्र सोन्याचे दर सर्वांना वाटत होतं की खूप वाढतील, सोन्याच्या दरामध्ये मोठी प्रचंड वाढ होईल। मात्र वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचे दर कोसळल्याचं बघायला मिळत आहे। एकदम दर खाली आल्याने सध्या स्थितीला काहींना मोठा दिलासा तर मिळालेला आहेच की बरेच जण वाट बघत होते की सोन्याचे दर नेमके कधी कमी होणार, आज होणार की उद्या होणार, याकडे सर्वांचे लक्ष होते। मात्र त्यातच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली। आता बघा, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। या व्हिडिओमध्ये सर्व माहिती आपण बघणार आहोत। सोन्याचे दर कसे आहेत, प्रति तोळा काय बाजारभाव मिळतोय, 10 ग्रॅमचा काय रेट आहे, 22 कॅरेट सोनं कसं आहे, 24 कॅरेट सोन्याचा काय दर आहे, 18 कॅरेट सोन्याचा काय दर आहे, ते देखील आपण सविस्तर बघणार आहोत। त्याबाबतचा देखील दर आपण तुम्हाला सांगणार असून आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा। आणि सोन्या चांदीच्या दराबाबत महत्त्वाची माहिती उघडकीस देखील आलेली आहे। जी माहिती आतापर्यंत कुठेही दाखवली जात नव्हती ती माहिती अखेर सोन्याच्या बाबत उघडकीस आलेली असून त्यामुळे बरेच नागरिक हैराण झाले आहेत, म्हणजेच की आश्चर्यचकित झालेले आहेत। त्यांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे। अशी माहिती देखील सोन्याची उघड आलेली आहे। माहिती ती काय आहे, कोणती बातमी सोन्याची आता उघडकीस आलेली आहे, ती पण माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचे सोन्याचे ताजे काय बाजारभाव आहेत ते देखील माहिती तुम्हाला दाखवणार आहे। सोन्याचे एकदम फ्रेश सोनं जे असतं, जे गोल्डन असतं, त्याचे दर आता जाहीर झालेले असून त्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे। तर चला आता सविस्तर माहिती आपण पाहूयात। आता बघा, लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। सोन्याच्या दराबाबत महत्त्वाचा अपडेट आता आपण बघत आहोत। सध्या स्थितीला जर विचार केला तर सोन्याचे दर हे सराफा बाजाराचे पण काय आहेत त्यातून देखील मोठी माहिती उघडकीस आलेली आहे। तज्ञांनी एक मोठा अंदाज वर्तवलेला आहे। तज्ञांनी आता काय अंदाज दिलेला आहे, नेमके सोन्याचे दर अजून पडणार की वाढणार त्याबाबतचा देखील अंदाज तज्ञांचा जाहीर झालेला आहे। आणि आजची जर परिस्थिती बघितली तर सकाळी 7 वाजता सोन्याच्या दरामध्ये नेमकी वाढ होईल का चढ येतील असं सर्वांच्या प्रश्न होता। त्यावेळी चढ उतार सुरू होते, मात्र दुपारून चित्रच बदललं। चित्र असं बदललं की त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला। सोन्याचे दर वाढत जाते की काय असं वाटत होतं, मात्र त्यातच सोन्याच्या दरात मोठी घसरण बघायला मिळाली। आणि त्यातच सोन्याच्या दराबाबत अशी बातमी आली की त्यामुळे नागरिक खुश झालेले आहेत। सोन्याबाबत काय माहिती आलेली आहे, सोनं आता खरंच खूप पडत जाणार आहे का, सोन्याचे बाजारभाव अजून कोसळणार आहेत का, नेमकं त्या बातमीत काय आहे, सर्व काय उघडकीस आलेलं आहे। आता ती माहिती पण तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। तर चला, आता महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न होता की सोन्याचे दर आजचे काय आहेत, चांदीचे बाजारभाव आजचे काय आहेत आणि सोन्याचे दर आज पडले की वाढले। तर त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बघा, आता सोन्याचे दर आज वाढलेले आहेत असं बऱ्याच जणांकडून सांगण्यात येत होतं। बऱ्याच जणांकडून अंदाज येत होते की वर्षाच्या सुरुवातीला दर वाढतील, मात्र तसं काही झालेलं नाहीये। सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे। सोन्याच्या दरामध्ये नेमकी किती घसरण झाली ते पण दाखवतो। आता सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झाल्याने सध्या स्थितीला खूप जण आश्चर्यचकित झालेले आहेत की एवढी मोठी घसरण कसे काय शक्य, पण होय, आता मोठी घसरण सोन्यामध्ये सुरू झालेली आहे। एवढंच नाही तर सोन्याबरोबर जे चांदीचे दर वाढत असतात ते पण दर वाढण्याऐवजी आता कोसळलेले आहेत, म्हणजेच की पडत चाललेले आहेत। असा मोठा बदल वर्षाच्या सुरुवातीलाच बघायला मिळत आहे। आता हे 2026 वर्ष सोन्यासाठी खूप निर्णायक आणि खूप महत्त्वाचं ठरणार आहे असं
असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे आणि आजचे बाजारभाव तर असे आहेत की त्यामध्ये खूपच मोठी घसरण देखील स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे। नेमकी ही घसरण कशी काय झाली, किती दिवस चालणार आहे, सोनं सध्या स्थितीला घ्यायला चालेल की नाही, सोनं सध्या स्थितीला घेण्यासाठी योग्य आहे का नाही, त्याबाबतचा देखील आढावा तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आलेला आहे। ती देखील माहिती आता आपण जाणून घेऊयात। तर बघा आता महत्त्वाची माहिती आलेली आहे। दरातील घसरणीबाबतची माहिती अखेर उघडकीस आली। जी माहिती नागरिकांपासून लपवण्यात येत होती ती सोन्याच्या दराबाबतची माहिती समोर आलेली आहे। सोन्या चांदीच्या दरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून घसरण सुरू आहे। मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहेत। सध्या स्थितीला वर्ष येतात सोन्याचे दर खूप वाढतील असं वाटत होतं, मात्र वर्ष सुरू झालं आणि सोन्याचे दर कोसळायला सुरू झाले। म्हणजेच की प्रचंड मोठी घसरण सोन्याच्या दरामध्ये बघायला मिळाली। चांदीच्या दराची पण हीच परिस्थिती आहे। सोन्यातील घसरण 29 डिसेंबर 2025 पासून बघायला मिळालेली आहे। ती आजपर्यंत घसरणच सुरू आहे। 29 डिसेंबर 2025 पासून सोन्याच्या दरामध्ये किंचित घसरण सुरू झाली होती, मात्र ती आता मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे। जागतिक बाजारातील नफा वसुली, प्रॉफिट बुकिंग आणि डॉलरचे मूल्य वधारल्यामुळे ही घसरण मोठ्या प्रमाणात होत आहे। जर असंच सुरू राहिलं तर सोन्याचे दर आश्चर्यचकित करून टाकणारे राहतील। जसे वाढत गेले तसे पडत येतील असं देखील सध्या स्थितीला बघायला मिळू शकतं। मात्र पुढे काय बघायला मिळेल याकडे देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे। तसेच सध्या स्थितीला चांदीच्या दरात देखील मोठी पडझड बघायला मिळाली आहे। चांदीमध्ये गेल्या 2 दिवसात लक्षणीय घसरण झाली आहे। 29 डिसेंबरला चांदी 2.5 लाखांच्या सध्या स्थितीला जर विचार केला तर पुढे गेली होती, मात्र तिथून एकाच दिवसात ती सुमारे सध्या स्थितीला 2 लाख ते 24 पर्यंत आपल्याला खाली आलेले आहे। म्हणजे जर विचार केला तर 20,000 ते 24,000 आणि ती एकदम खाली आल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कारण जर विचार केलं तर 2026च्या सुरुवातीला चीनने चांदीच्या निर्यातीवर काही निर्बंध घातले आहेत। बघा आता सध्या स्थितीला चीन देशाकडून देखील मोठी माहिती उघडकीस आलेली आहे। त्यामुळे देखील मोठा परिणाम सोने आणि चांदीबाबत आहे। बघा आता सोनं घेण्यापूर्वी विकण्यापूर्वी हा माहितीचा व्हिडिओ आता राहिलेला शेवटपर्यंत बघा आणि आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय बाजारभाव आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचं काम करत चला। तर बघा महत्त्वाची माहिती आता 2026च्या सुरुवातीला चीनने चांदीच्या निर्यातीवर काही निर्बंध घातले आहेत आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफा काढून घेतल्यामुळे ही करेक्शन पाहायला मिळत आहे। त्यामुळे मोठी घसरण सध्या स्थितीला दिसून येत आहे। तर चला ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय बाजारभाव आहेत, किती रुपयांनी बाजारभाव गडगडले आहेत, किती रुपयांनी बाजारभाव कोसळले आहेत, म्हणजेच की घसरण किती झाली आहे आता ते पण सांगतो। तर चला आता सोन्याचे बाजारभाव पाहण्याआधी सर्वात आधी आपण चांदीचे बाजारभाव पाहूयात, त्यानंतर सोन्याचे काय बाजारभाव आहेत ते देखील आपण बघूया। तर या ठिकाणी बघा सध्याला जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये सोन्या चांदीचे दर आता घसरले आहेत। मुंबई, पुणे आणि ठाणे या ठिकाणी चांदीचा दर प्रति किलो 2,38,900 रुपयांपर्यंत आहे। हा दर मुंबईमधील एक आहे। त्यानंतर पुणे आणि ठाणेमध्ये अशा प्रकारचा दर आपल्याला बघायला मिळत आहे। चांदीचा दर प्रति तोळा 10 ग्रॅम जर बघायला गेलं तर हा 2,389 रुपये आहे। म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर चांदीचे दर प्रति तोळा 10 ग्रॅम हे 2,389 पर्यंत बघायला मिळत आहेत। त्यानंतर जर विचार केला तर लातूर आणि जालन्यामध्ये वेगळेच दर बघायला मिळाले। लातूर आणि जालन्यामध्ये सकाळून तर थोडे दर वाढतील पडतील काय अंदाज कोणाला लावता आला नाही, मात्र दुपारून चित्र वेगळंच बदललं आणि लातूर आणि जालन्यामध्ये सोन्या चांदीचे प्रति किलो दर 2,29,873 बघायला मिळाले आणि चांदीचा दर प्रति तोळा 10 ग्रॅमचा जर बघायला गेलं तर या ठिकाणी 2,298 रुपयांपर्यंत आपल्याला बघायला मिळाला। त्यानंतर ही चित्र नागपूर आणि अमरावतीमध्ये देखील बघायला मिळालं। नागपूर आणि अमरावतीमध्ये चांदीच्या दरामध्ये प्रति किलो 2,40,500 रुपयांची स्थिती बघायला मिळाली। त्यानंतर जर विचार केला तर चांदीचा दर प्रति तोळा 10 ग्रॅम किती होता तर 10 ग्रॅम पर्यंत नागपूर आणि अमरावतीला हा दर 2,405 रुपयांपर्यंत होता। एकंदरीत जर विचार केला तर मुंबई, पुणे, ठाणे, लातूर, जालना यापेक्षा चांदीचे अधिक दर नागपूर आणि अमरावती या ठिकाणी बघायला मिळाले आणि कमी दर मुंबई, पुणे, ठाणे, लातूर, जालना या ठिकाणी बघायला मिळालेले आहेत। आणि
सर्वात कमी दर जर विचार केला तर लातूर आणि जालन्याला चांदीचे बघायला मिळाले आहेत। सध्या स्थितीला ही स्थिती चांदीच्या दराबाबत समोर आलेली आहे। तर चला आता सोन्याचे आजचे ताजी बाजारभाव काय आहेत, फ्रेश सोन्याचे ताजे शुद्ध सोन्याचे बाजारभाव काय जाहीर झाले आहेत, आता ती माहिती तुम्हाला देतो। सोन्याचे दरामध्ये घसरण झाली नेमकी किती झाली आहे आणि आजचे ताजे काय रेट आहेत, तर चला ती बघण्यासाठी राहिलेला फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सोन्याचे आजचे ताजे बाजारभाव बघून तुम्हाला पण आश्चर्याचा धक्का बसेल अशी घसरण सध्या स्थितीला दिसून येत आहे। मग नेमकी घसरण किती रुपयांनी झाली आहे, किती हजारांनी झाली आहे, एकदम डिटेल मध्ये आता तुम्हाला राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। आता फक्त तुम्हाला लक्ष देऊन 2 मिनिटाचा व्हिडिओ पाहायचा आहे। तर चला सोन्याचे दर ताजे बाजारभाव बघूयात। तर बघू शकता सध्या जर विचार केला तर आता सोन्याचे दर प्रति तोळा 10 ग्रॅमचे देखील आता जाहीर झाले आहेत। बघा सध्या स्थितीला सराफा बाजारानुसार विविध शहरातील 22 कॅरेट 24 कॅरेटचे दर आता या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। सध्या जर विचार केला तर हे दर मुंबई आणि ठाणेमध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅमचा दर 1,24,468 पर्यंत बघायला मिळाला। तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर बघा 1,35,769 बघायला मिळाला। तर 18 कॅरेट 10 ग्रॅमचा दर 1,01,830 रुपये हा मुंबई आणि ठाणे सिटीमध्ये शहरामध्ये बघायला मिळालेला आहे। त्यानंतर जर विचार केला तर सोन्याचे बाजारभाव पुण्यामध्ये अक्षरशः आश्चर्यचकित करणारे होते। पुण्यामध्ये एकदम मोठा बदल झाला, सकाळून थोडा बदल होत गेला आणि दुपारून एकदम मोठं चित्र हे बघायला मिळालं आणि दुपारून देखील घसरण झाली। बघा ताजे बाजारभाव जाहीर झाले आणि पुणे या ठिकाणी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,24,500 रुपयांपर्यंत बघायला मिळाला। तर पुणे या ठिकाणी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 1,35,820 रुपये, तर 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,01,860 रुपये असा आपल्याला पाहायला मिळाला। आणि नागपूर आणि अमरावतीमध्ये नेमका काय बाजारभाव मिळाला, काय दर सोन्याला होता, नेमकी किती घसरण झाली, खूप मोठी घसरण झाली का, ते देखील आता तुम्हाला सांगतो। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तर बघा नागपूर आणि अमरावती या ठिकाणी 1,24,550 रुपये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर होता, असा दर आपल्याला बघायला मिळाला। 24 कॅरेट 10 ग्रॅमचे दर 1,35,850 रुपये होते। तर 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,01,900 रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळाला। अशी सध्याची सोन्याची परिस्थिती पाहायला मिळालेली आहे। त्यानंतर लातूर आणि जालना सिटीमध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 1,28,421 पर्यंत होते। तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 1,39,396 रुपये होते। तर 1,05,072 रुपये दर 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याला मिळाला। तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वेगळंच चित्र पाहायला मिळालं। सोन्या चांदीच्या दरामध्ये त्या ठिकाणी मात्र मोठा बदल झाला। बघा आता छत्रपती संभाजीनगर मधील चांदीचे दर तर काय आपल्याकडे आले नाहीत, मात्र सोन्याचे दर आलेले आहेत। सोन्याचे दर कोणते आलेले आहेत तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,24,600 आहे। तर या ठिकाणी जर विचार केला तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,35,900 रुपये आहे। तर या ठिकाणी 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,01,950 रुपयांपर्यंत बघायला मिळाला। ही एक छोटी मोठी घसरणच आपल्याला सोन्याच्या दरात बघायला मिळत आहे आणि ही घसरण 3 दिवसापासून सुरूच आहे आणि 2026 मध्ये वर्ष हे सुरू झालं आहे तरी घसरणच सुरू आहे। नेमकी घसरण किती दिवस राहणार असा अंदाज आहे। ही जे बाजारभाव आहेत ते 1 जानेवारी 2026 चे आपण पाहिले आहेत, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला नेमका काय बाजारभाव राहिला ते आपण बघितलेला आहे। पुढचे बाजारभाव देखील आपण या चॅनलवरती घेऊन येणार आहोत। पुढील व्हिडिओ देखील पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, अशाच नवनवीन अपडेट बघायला मिळतील। धन्यवाद।